नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सूत्रसंचालन कसं करावं हे शिकवणारा जगातला पहिला मराठी यूट्यूब चॅनल अर्थात निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. तर आजचा जो व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो म्हणजे दुर्गा उत्सवातील अर्थात नवरात्र उत्सवात दांडिया खेळाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसे करावे यासाठी एक सविस्तररित्या मार्गदर्शक सूची माहिती या व्हिडिओच्याद्वारे देतो आहे. आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला प्रथम आपण सबस्क्राईब करा. चला तर पाहूया या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना त्याबद्दलची काय तयारी सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावी ती आहे की नाही हे पाहावं. उदाहरणार्थ संगीत, विविध प्रकारची दांडियाची गाणी असतात. गरबा आणि लोकगीत तयार ठेवावीत. वेगवेगळ्या गतीची गाणी असावीत जेणेकरून उपस्थित जे दांडिया खेळायला आलेल्या महिला असतील, युवक युवती असतील त्यांना अधिक तो कार्यक्रम मनोरंजक वाटेल. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना स्पष्ट आणि उंच आवाज येईल असा मायक्रोफोन आपण वापरावा. तसेच त्या कार्यक्रमामध्ये वेशभूषा कशी असावी, पारंपरिक जर गुजराती वेशभूषा केली तर अधिक उत्साह वाढेल. आपण त्या परिस्थितीनुसार ती वेशभूषा केली तरी चालेल. तसेच उत्साही आणि ऊर्जावान वातावरण निर्माण करण्यासाठी सूत्रसंचालकाने उत्साही राहा. मग आता कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सूत्रसंचालकाने दांडिया खेळाच्या कार्यक्रमाचं स्वरूप प्रथमतः या दांडिया खेळाला सुरुवात होत असताना त्यावेळेस त्या कार्यक्रमाचं स्वरूप सूत्रसंचालकाने विशद करा. अर्थात त्या सूत्रसंचालकानं कार्यक्रमाचे स्वरूप सांगावे. सूत्रसंचालकाने हा कार्यक्रम कशासाठी आयोजित केला आहे याबद्दलचे स्वरूप सूत्रसंचालकाने थोडक्यात सांगावे. उदाहरणार्थ कार्यक्रमाचं स्वरूप सांगत असताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत नवरात्रीच्या पावन उत्सवात. हा उत्सव आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण माता दुर्गेची आराधना करतो आणि दुर्गा मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपण सर्वजण मनोभावे प्रार्थना करतो. या उत्सवात दांडिया खेळणं ही एक खूपच आनंददायी परंपरा आहे. दांडिया खेळताना आपण नृत्य, संगीत आणि एक आनंदाचा अनुभव घेतो. दांडिया खेळणं आपल्याला खरं तर दांडिया खेळ एकमेकांशी जोडतो. बंधुत्वाचं, प्रेमाचं, मानवतेचं दर्शन घडवणारा हा दांडियाचा खेळ आपल्या सर्वांच्या मनाला खरं तर प्रसन्न करणारा हा खेळ. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या दांडिया कार्यक्रमात आपण सर्वजण एकत्र येऊन नाचूया, गाऊया आणि मजा करूया. दुर्गा माता आई जगदंबेच्या आशीर्वादासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया. पुन्हा एकदा सर्वांना मी नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. नवरात्र उत्सवाच्या या पावन पर्वात आपण सहभागी झालात त्याबद्दल उपस्थित मान्यवर पदाधिकारी, महिला भगिनी, विद्यार्थी, युवक युवती, ग्रामस्थ, बंधू भगिनींचं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं नाव घेऊन त्यांच्या वतीनं मी उपस्थितांचं सहर्ष मनापासून स्वागत करतोय. आनंद वाटा, आनंद लुटा असा नवरात्र उत्सवाचा दांडिया खेळात आपण सहभागी झालेला आहात. अत्यंत आनंदाच्या वातावरणात हा दुर्गा मातेचा हा 9 दिवसाचा उत्सव आपल्या गावात, शहरात टिंबटिंब या ठिकाणी संपन्न होतोय. मला अगदी मनापासून आनंद होतोय आणि तुम्हाला देखील झालेला असणारच. अशा या पावन पर्वात आपण सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आणि नवरात्री उत्सवाच्या आपल्याला मंगलमय शुभेच्छा देतो. अशा रीतीनं सूत्रसंचालकानं कार्यक्रमाचं स्वरूप सांगावं. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी, सर्व उपस्थितांचं स्वागत सूत्रसंचालकानं करावं. उत्सवाच्या शुभेच्छा सर्वांना द्याव्यात. तसेच दांडिया खेळाचे असणारे काही नियम असतील तर ते नियम सूत्रसंचालकाने सांगावेत. जसे की कोणत्या दिशेने फिरायचे, कोणत्या तारावर दांडिया मारायचे, तसेच दांडियाचा तो नेमका कोणता खेळ आहे हे सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी सांगावे. प्रेक्षकांना उत्साहित करण्यासाठी काही मजेदार प्रश्न विचारा किंवा खेळ खेळा, विनोद सांगा आणि त्या खेळाचं वातावरण अगदी तयार कसं होईल आणि त्या खेळाचा मनमुराद आनंद कसे लुटतील याकडे सूत्रसंचालकाने लक्ष देऊन
त्या पद्धतीनं सूत्रसंचालन करावं. तसेच सुरुवातीला सोपे आणि मंद गतीचे गाणे लावून तो दांडिया खेळ सुरू करावा. तसेच डावीकडे किंवा उजवीकडे दांडिया खेळात सहभागी असणाऱ्यांना सूत्रसंचालकाने सूचना द्यावी. तसेच तालावर दांडी मारण्याचे प्रोत्साहन सूत्रसंचालकाने द्यावे. हळूहळू गाण्याची गती वाढवावी आणि खेळ अधिक सूत्रसंचालकाने रोमांचक बनवावा. तसेच या प्रसंगी विविध प्रकारची गाणी लावून खेळ अधिक मनोरंजक बनवण्याचं काम खरं तर सूत्रसंचालकानं त्या ठिकाणच्या असणाऱ्या साऊंड सिस्टीमवाल्यांना, त्या ठिकाणच्या असणाऱ्या संयोजकांना सांगून तो खेळ अधिक मनोरंजक बनवण्यासाठी ज्या काही तुम्हाला सूचना कराव्या लागतील, जे काही तुम्हाला माहिती सांगायची असेल तर त्या ठिकाणी सांगून तो खेळ अधिक मनोरंजक बनवण्यासाठी आपण साधनाचा वापर करावा. तसेच दांडिया खेळण्यासोबतच इतर काही छोटे खेळ खेळा, जसे की जोडी शोधणे, चेंडू फेकणे. तसेच विशेष गट महिलांचा असेल किंवा पुरुषांचा असेल किंवा लहान मुलांचा असेल, त्यांचा स्वतंत्र गट बनवून हा खेळ खेळावा आणि त्या पद्धतीनं सूत्रसंचालन करावं. दांडिया खेळातील क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4 आणि इतर असणारी उत्तेजनार्थ जे विजेते असतील ती सूत्रसंचालकांनी घोषित करावी. ज्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं खेळ खेळला आहे, ते सामुदायिक गट असतील, वैयक्तिक गट असतील, तर त्यांचं व्यवस्थितरित्या सूत्रसंचालकानं त्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रसंगी विजेते घोषित करावं आणि ते बक्षीस मान्यवरांच्या आणि संयोजकांच्या हस्ते देण्याबाबत व्यवस्थितरित्या सूत्रसंचालन करावं. तर ही एक टेंटेटिव्ह प्रकारचा हा होता क्रम. आणि शेवटी आभार कसे मानावेत. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपवावा. सूत्रसंचालकांनी आभार त्या कार्यक्रमाचे जे संयोजक असतील त्या संयोजकांचे नाव घेऊन नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मैत्री प्रतिष्ठानने आयोजित केलेला आपल्या गावातील हा दांडिया उत्सव खेळामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. सर्वांचं मी मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करत आहे. अशा रीतीनं सूत्रसंचालकानं आभार मानावेत. तसेच अतिरिक्त टिप्स सूत्रसंचालकाने नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया खेळाच्या सूत्रसंचालनाबाबत मी अतिरिक्त टिप्स आपल्याला देतो आहे. ती म्हणजे पहिली प्रतिक्रिया. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सूत्रसंचालकाने लक्षात घ्याव्यात. त्यानुसार आपले सूत्रसंचालनामध्ये लवचिकपणा सूत्रसंचालकाने ठेवावा. अर्थात सूत्रसंचालन बदलते असावे. हास्य विनोद करून वातावरण हलकं फुलकं सूत्रसंचालकाने निर्माण करावं. तसेच नेहमी उत्साही आणि तुम्ही उत्साही आहात, ऊर्जावान आहात अशा रीतीनं सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी दिसावं. प्रेक्षकांशी चांगला संपर्क साधावा. वेळापत्रकानुसार संयोजकांनी घालून दिलेल्या नियोजनानुसार तो खेळ सूत्रसंचालकाने त्या वेळेमध्ये चालवावा. ही अत्यंत महत्त्वाची असणारी सूचना ती देखील सूत्रसंचालकाने लक्षात घ्यावी. तसेच एक छोटंसं उदाहरण या निमित्ताने देतोय की नमस्कार सर्वांना, आजच्या अद्भुत दुर्गा उत्सवात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग आपण सगळेजण मिळून दांडिया खेळण्याची सुरुवात करूया. पहिले गाणे आहे, गाण्याचं नाव घ्यावं सूत्रसंचालकाने, डावीकडे फिरवायला सुरुवात करा आणि तालावर दांडी मारा. तर हे जे कार्यक्रमाच्या स्वागतानंतर ज्यावेळेस खेळ सुरू होतो त्यावेळेस सूत्रसंचालकानं हे त्या ठिकाणी बोलावं आणि आपली स्वतःची शैली सूत्रसंचालकाने विकसित करावी. प्रेक्षकांना अधिक तो खेळ मनोरंजक कसा वाटेल याकडे सूत्रसंचालकाने लक्ष देऊन त्या पद्धतीनं निवेदनामध्ये बदल करावेत, त्या पद्धतीने प्रयत्न करावेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः मनापासून त्या खेळामध्ये तुम्ही सहभागी आहे हे उपस्थितांना दिसू द्या, ते त्यांना समजू द्या. म्हणजे त्या कार्यक्रमातला उत्साह अधिक वाढेल. तर हे होतं नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया खेळाचं सूत्रसंचालन. अगदी मी थोडक्यात माहिती दिली. यामध्ये वेगवेगळे बदल असू शकतात. फक्त ही मार्गदर्शक सूची आहे. त्या असणाऱ्या नियोजनानुसार, त्या ठिकाणच्या असणाऱ्या संयोजकांच्या विचारानुसार कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. ते बदल सूत्रसंचालकाने लक्षात घेऊन त्या पद्धतीनं तुमचं सूत्रसंचालन उत्कृष्ट करावं. तुमच्या सूत्रसंचालनासाठी अर्थात नवरात्र उत्सवानिमित्त पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आणि नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या दांडिया खेळाचं तुम्ही प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी तुम्हाला लक्ष शुभेच्छा देतो आणि सुयश चिंतितो. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.